सगळा स्कॅम आहे, माहीतच असेल तुम्हाला. हा सगळा स्कॅम आहे. मजा येते पण आपल्याला, मजा येते. रिक्षाला जरा वाट लागत असेल, रिक्षा बोलत असेल अरे काय. आत्ताच पायथ्याचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता निघालोय. बघा इकडे रिक्षा लावली समोर आणि दोघं निघालोय आता. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही निघालो आहोत. आमची कोकणची ट्रिप सक्सेसफुल केल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही नवरा बायको निघालो आहोत एकविरेला जायला, एकविराईचं दर्शन घ्यायला. लग्नानंतर पहिल्यांदाच चाललो आहे. मी तर जातच असतो पण ही पहिल्यांदाच चालले लग्नानंतर पण आणि तिच्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात पण. तर बघूयात आता निघालो आहे. वाजल्यात आता किती वाजले ना, 10 वाजायला आल्यात, 8:45 झाल्यात. तर आता निघालो आहे. ट्रॅफिक वगैरे आहे की नाही मी चेक नाही केलं, पण बघूयात नंतर चेक करेल. तर गावातनं तर निघालो आहे. तर मित्रांनो फायनली आता मेन रोडला आलेलो आहे, निघालो आहे आता. आणि इथून आता बघूयात मध्ये कुठेतरी स्टॉप घेईल, 1-2 स्टॉप घेईल. आणि प्लस आता पुढे जाऊन हवा पण चेक करायचे टायरमध्ये आणि गॅस पण भरायचे. तर बघूयात प्रवास कसा होतो, संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला. आणि तिथे दर्शन वगैरे संध्याकाळी घेणार आहे, कारण दुपारी उन्हात चढणार नाही आहे वरती, संध्याकाळीच जाईल डायरेक्ट. तर बघूया आता ट्रॅफिक वगैरे लागेल का काय लागेल काय मी चेक पण नाही केलं मगाशी जसं म्हटलं तसं. तर फक्त असंच निघालो आहे. ट्रॅफिक वगैरे लागली तर लेट होईल, नाहीतर 2-3 तासात पोचेल डायरेक्ट एकविरेला. तुम्ही बघत असाल मित्रांनो हे गळ्यात काय घातलं मी, तर हा कॅमेरासोबत भेटलेली एक ॲक्सेसरी आहे. म्हणजे मॅग्नेटिक माउंट आहे, हा कॅमेऱ्याला चिटकतो आणि समोरचा व्ह्यू आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी मी तो गळ्यात घालून ठेवला आहे. तुम्हाला एकदम विचित्र वाटत असतं ते काय घातलं आहे गळ्यात, तर तो मॅग्नेटिक माउंट आहे कॅमेऱ्यासाठी. मित्रांनो निघालो आहे आणि इथे बालकुमलाच लगेच ट्रॅफिक लागले. बघा तुम्ही, पहिलीच पनवती लागलेली आहे. टाईम पण असा आहे ट्रॅफिकचाच आहे, काय माहिती आता पुढे सांगू शकत नाही. पहिला ट्रॅफिक भेटले म्हणजे पुढे पण भेटेल. कसं वाटतंय बघ तुला, पहिल्यांदाच चालले एकविरेला? एक्साइटेड आहे. हा का, एक्सायटेड आहेस पण वर चढायला लागतं असं खूप. चढशील का? आम्ही एकदा इथे गेलेलो सिद्धिविनायकला, चालत गेलो होतो दोघं, तेव्हा हे केलं होतं, चालत गेलो होतं, सवय आहे तिला ना. तर मित्रांनो गॅस फुल केलेली आहे, आता भरतोय पेट्रोल. पेट्रोल पण फुल करायचं आहे बघा. लक्ष द्या नाही तर निघल बाहेर, टाकी छोटी आहे ना. तर आता निघालोय, पेट्रोल भरला, गॅस भरली, हवा पण भरली. आता डायरेक्ट कुठेतरी लांब थांबायचं, कारण बराच टाईम झाला. आता वाजल्यात 10:15 निघालो होतो आणि आता 1 तास झाला कंप्लीट, म्हणजे 11:45 वाजायला आले. कारण बालकुमला ट्रॅफिक खूप भेटली, ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला. आणि आता इथे पेट्रोल भरला, गॅस भरली आणि मग
आता हवा भरून मग निघालो आहे. आता पुढे ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे तरी पण थोडं लांबच जाऊन थांबायचं आता. म्हणजे 50-60 किलोमीटर चालवून मग थांबूयात किंवा त्याच्या पुढे पण डायरेक्ट लोणावल्यातच थांबू. बघूयात कसं जमतं तसं. नशीब मागे गाड्या नव्हत्या म्हणून थांबवता आली. वरून टाकू का गाडी? चालतं का? धरतील आपल्याला डायरेक्ट आडवा. वाजल्यात 11:30 आणि आलोय कळंबोली फाट्याजवळ. इथून आता राईड घ्यायचा आहे पनवेलला जायला. तर ट्रॅफिक भेटली म्हणजे रबाळे आणि तुर्भे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक तिथे भेटली. थोडीशी भेटली, जास्त नाही. म्हणजे सिग्नल होते तिथे म्हणून ती ट्रॅफिक होती, बाकी काही नाही. तर मित्रांनो थांबलो आहे आता इथे सिग्नलला कळंबोलीच्या. इथून आता राईट मारायचा आहे. बघूया. आतापर्यंत तर चांगला प्रवास झाला. म्हणजे आता 11:30 वाजलेत. अजून 1 तास 40 मिनटं दाखवतो म्हणजे इथे कारल्यात पोचायला. ट्रॅफिक तर दाखवत नाही आहे, सुसाट रस्ता दाखवतो आहे. आता पनवेल क्रॉस केला ना एकदा की मग मजा येईल गाडी चालवायला. म्हणजे एकदम सुसाट रस्ता असेल. पनवेलमध्ये ट्रॅफिक त्याच्यात दाखवत नाही, पण बघूयात पुढे गेल्यावर तिथे सिग्नल वगैरे असतात, तिथे थोडीफार ट्रॅफिक भेटते. बघू. आता 63 किलोमीटर दाखवतं आहे. अजून 10-15 किलोमीटर चालून मग थोडासा ब्रेक घेऊन मग पुढे ते 50 किलोमीटर अजून चालू आहेत. कारण पूर्ण 100 किलोमीटर आहे. तर मग मी विचार केलेला 50 किलोमीटर चालून मग पुढे थांबूयात. तर आता अजून 10-15 किलोमीटर चालून पुढेच थोडासा स्टॉप घेऊन मग पुढचा प्रवास करूया. मित्रांनो आता आलो आहे पनवेलला. वडापाव खातोय, पनवेलचा फेमस वडापाव. हो मग. खूप गरम आहे. भूक लागली होती, म्हटलं इथे थांबून खाऊयात. आणि हा आहे मोहितो, या खायला. समोर घाट लागणार आहे. घाटाच्या थोडंसं अगोदर थांबलो होतो, तर 10-15 मिनटं थांबलो इथे आणि आता निघालो आहे पुन्हा. तर समोर लगेच आता घाट लागेल, तुम्हाला दाखवतो. पुढे घाटातला रस्ता दाखवतो. आता फिरवतोय कॅमेरा. घाट लागेल, घाटातला रस्ता बघा तुम्ही. इथून ते मठाचा रस्ता आहे. गगनगिरी महाराज मठ इथून लेफ्टला आहे. हा आता घाट सुरू होतोय. आता 1:03 झाल्यात. बघूयात घाट चढायला किती टाइम लागतं. येऊर सारखा नाही, पुढे टेऊर सारखा आहे. तर हे स्टार्टला असं आहे, पुढे अजून रेंजर आहे. येऊरला एवढी थोडी चढण आहे. इथे गाडी कुठे एवढी चढण नाही येऊरला.
तिकडं कसं छोटे छोटे चढण आहेत ना, इथे कंटिन्यू चढण आहे. कसं वाटतंय? जिंकलो. 8 टन बघा ताई, शार्प एकदम. कसा टर्न आहे ना, हा एकच टर्न आहे, तो एकदम शार्प आहे. अजून पुढे पण आहेत तसे, पण एवढे नाही आहेत. कसं वाटतंय मग घाटात? घाट असं लागल्यासारखं वाटतं का? हे काय म्हणजे काय लागतो तो घाट, उलट्या वगैरे येतात? नाही नाही. नाही ना. मजा येते पण आपल्याला, मजा येते. रिक्षाला जरा वाट लागत असेल, रिक्षा बोलत असेल अरे काय बऱ्याच दिवसानंतर कुठे घेऊन चालले. रिक्षाला कळत असेल सर्व्हिसिंग केल्यानंतर हा, तिला बाहेर कष्ट आहे. बाहेर कष्ट आहे. सर्व्हिसिंग केली म्हणजे काहीतरी मोठं काम करणार आहे, वाट आहे. पावसाळ्यात छान वाटत असतं. आता हे टन बघ कसे आहे. हा, खतरनाक टन आहे त्या घाटात. पहिला आम्ही यायचो ना तेव्हा टेम्पोमध्ये यायचो ना, टेम्पो असा कुचायचा ना चढायला. हे बघ कसे. हा नाही, मागे बसायचो ना टेम्पोत, कसा करा. तेव्हा इथे मित्रांनो ना बरीच जण कन्फ्यूज होतात, इथून जातात राईटने, पण आपल्याला असा हा एक फाटा फुटतो, म्हणजे असा लेफ्ट मारून लगेच हा राईट वर जायला लागतो. खंडाला वाया ओल्ड हायवे, म्हणजे जुना रस्ता हा आहे, हा नवीन रस्त्याला जातो राईटला. तर इथे लोक कन्फ्यूज होतात आणि मग तो पकडतात रस्ता, एक्सप्रेस हायवे, मग तिकडे पकडतात पोलीस बाईक वगैरे वाल्यांना. हा जुना रस्ता बाईकवाल्यांसाठी, रिक्षावाल्यांसाठी आहे. हा एकच पॉईंट आहे जिथे चुकतात लोक, तुम्ही पण लक्षात ठेवा. तर आता लोणावल्यामध्ये एंट्री केलेली आहे, 1:20 झालेले आहेत, म्हणजे 10-15 मिनटं लागली, 15 मिनटं लागली घाट चढायला. तर आता बघूयात, 25 मिनटं दाखवत आहेत आपली एकविरेला जायला, म्हणजे एकविराईच्या मंदिराजवळ जायला 25 मिनटं दाखवत. आलोय मॅप्रो गार्डनला. इथे पंखा बघा केवढा मोठा लावलाय आणि पाऊस पडल्यासारखं केलंय त्यांनी काहीतरी. पाणी पडतोय अंगावर जरा उन्हामुळे. कुठे? इथे इथे का? इथे गार्डन बनवलंय.
पण लागतात का? त्याला किती टाइम लागणार आहे? काय माहिती आहे. मस्त पेटपूजा झालेली आहे आता. पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी काय होता का तो? स्ट्रॉबेरी क्रीम जाम मोठं नाव होतं. स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम असं काहीतरी होतं. हे इथे फेमस आहे मॅप्रोमध्ये, ते खाल्लं आम्ही. हे बघा गार्डन आहे इथे, गेम्स वगैरे आहेत. हा सगळा स्कॅम आहे, हे दिसतंय ना, हा सगळा स्कॅम आहे. माहीतच असेल तुम्हाला, हा सगळा स्कॅम आहे. ते पैसे भरायचे आणि वाया घालवायचे. भेटेल त्याचं नशीब असतं. कपडे वगैरे आहेत तिथे, हे बघा. हाय कर, हाय कर, हाय. तो बाहेर रिक्रिएट वन पोज ओव्हर हिअर प्लीज, इट्स माय रिक्वेस्ट. काय करायचे तुला? कशी? हे बघा इथे गार्डन आहे मॅप्रोचा, मस्त वाटतोय बघा. कासव, कासव आहे, मासे पण आहे. असं गार्डन. अरे बिस्लेरीची ॲड होईल. इथे स्ट्रॉबेरी ठेवली ही बघा, फोटो काढायला. असं गार्डन आहे. ऊन खूप आहे, तुम्हाला बघतच असाल तुम्ही माझ्या चेहऱ्यावर. गोरा गोरा चेहरा माझा पूर्ण काळा पडलाय, दिसत असेल तुम्हाला. खूप ऊन आहे. काढला का? हे बघा, आम्ही मॅप्रो गार्डनच्या इंस्टाग्राम पेजवर गेलो. मस्त वाटतात बघा छत्र्या. हा इथे कॅफे आहे आणि हा शॉपिंग सेंटर आहे, म्हणजे इथे सगळा सामान भेटतो मॅप्रोचा. आपल्याला ते नाही घ्यायचं आहे आता, आपल्याला निघायचं आहे इथून. हे मस्त पडतंय, ही आयडिया मस्त केली आहे. ऊन खूप आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी अशा पाईप लावल्यात, त्याच्यातनं पाणी पडतंय. दाखवत होता मग तुम्हाला, स्प्रिंकल होतं आहे. आमची इंग्लिश मॅडम बोलली स्प्रिंकल होतं आहे. हे बघा इथे दिसतंय बघा, दिसतंय का माहीत नाही तुम्हाला, पाणी पडतोय बघा. फवारे उडत आहेत आपल्या शुद्ध मराठी भाषेत, फवारे. इथे फळं वगैरे ठेवतात, मस्त वाटतंय. पण पाणी पडतोय ना, जरा उन्हात बरं वाटतंय, थंड थंड असं वाटतं. पाऊस पडतोय. तर आता निघतोय इथून. तर मित्रांनो, मी आलो आहे आता हॉटेलवर थांबलो आहे. इथे पुढेच एकविराईचं मंदिर आहे, पुढून गेट आहे लगेच. तर त्याच्या अगोदरच इथे हॉटेलवर थांबलो आहे. म्हटलं थोडासा रेस्ट करू. आता 3:30 वाजल्यात आता. कुठे गेला? हां, 3:30 वाजल्यात आता. आणि त्या हॉटेलवर आलो आहे. हॉटेल दाखवतो तुम्हाला. हे बघा रूम, असा रूम आहे. आणि हॉटेल आहे हॉटेल आयुष रिट्रीट म्हणून आहे. चांगला आहे, रूम वगैरे चांगला आहे. बाहेरचा परिसर पण मस्त आहे. इथून ही खिडकी आहे अशी, इथून तर काही नाही आहे व्ह्यू.
खिडकी आहे. आणि इथे अशी ही गॅलरी आहे, दाखवतो मग तुम्हाला. हे बघा, गॅलरीमधनं व्ह्यू चांगला आहे जरा. हे बघा, इथे खेळायला वगैरे. ऊन खूप आहे बाहेर, म्हणून म्हटलं आता दर्शन घ्यायला संध्याकाळी जाऊयात एकविराईचं, ज्याच्यासाठी आलो आहे त्यासाठी. आता इथे पुढेच समोरच गेट आहे, इथे पुढे हा हायवे आहे आणि हायवेला लागूनच हा हॉटेल आहे. आणि समोरच तिथे एकविराईचं गेट आहे, कारला गेट. मग थोड्या वेळात जाऊ, म्हणजे 5 वाजता वगैरे जाऊ इथून दर्शन घ्यायला. असा हा व्ह्यू आहे रूममधला आणि हा आमचा व्ह्यू आहे. तर परत दाखवतो तुम्हाला आता मग रूम्स. हे बघा, इथे आरसा पण आहे. इथे टी व्ही आहे, ही AC आहे आणि ही फ्रेम आहे. हा डस्टबिन आहे. तर असा हा हॉटेल आहे. इथे थांबलो, आता थोडा रेस्ट करतो आणि मग नंतर जाणार तिकडे. भेटूयात आपण डायरेक्ट दर्शनाला. तर मित्रांनो, पुन्हा एकदा निघालो आहे आता. थोडा रेस्ट करून एकविराईच्या दर्शनाला चाललो आहे आता, समोर तिथे. बघूयात, गर्दी तर असेल बहुतेक, काय माहिती. संध्याकाळचा टाईम आहे, आता वाजल्यात 5-10 झाल्यात आणि आता निघालो आहे. एवढी खाली आली तिथे. तर मित्रांनो, आता निघालो आहे परत मंदिरात जायला. हे बघा, असा हॉटेल आहे बाहेरून. मस्त वाटतंय. इथून आता जायचं आहे बाहेर. बघूयात. हे बघा वर, हे रेस्टॉरंट आहे त्यांचं. जेवायचं वगैरे असेल, लंच डिनर सगळं. चला आता जायचं आहे दर्शनाला, वर चढायचं आहे. चला मित्रांनो, माझ्यासोबत या आता एकविराईचं दर्शन करायला. चला, एकविरा माते की जय. चला, पोचलो. समोर गेट आहे, श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान, कारला, लोणावळा. एकविरा माते की जय. मित्रांनो, एंट्री केलेली आहे आपल्या एकविराईच्या मंदिराजवळ. जातोय आता पुढे. छान वाटतंय, म्हणजे लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच आलो दोघं. लग्नानंतर म्हणजे आधी पण आलो नाही आणि नंतर पण लग्न झाल्यानंतर आलो नाही, येणं झालं नाही आमचं. आता पहिल्यांदाच आलो आहे दोघं. बघूयात आता गर्दी आहे की नाही काय माहिती. रस्त्याला तर दिसत नाही इथे गाड्या वगैरे. बघू आता. आत्ताच पायथ्याचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता निघालो आहे. हे बघा, इकडे रिक्षा लावले समोर आणि दोघं निघालो आहे आता. बघूयात आता किती टाईम लागतं. 5:30 तर वाजलेत. हे बघा मित्रांनो, आता इथे मंदिर दिसतंय आणि इथून आता चढायचं थोडंसंच राहिलं आहे, जास्त नाही आहे. इथून असं फक्त राईट मारून सरळ मग एकविराईचं मंदिर आलं. असं वाटतं. कार्डिओ झाला तिचा थोडा. पहिल्यांदाच आले ना तिच्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात. आणि पायऱ्या कशा, यावाल्या पायऱ्या थोड्या
अशा उंच आहेत, त्याच्यामुळे मग चढायला थोडा त्रास होतो इथे. एवढ्याच पायऱ्या, जास्त डिस्टन्स नाही आहे, पण पायऱ्यांमुळे जास्त दम लागतो असं होतं. आता थोडंसंच राहिलं, इथून असा राईट मारायचा आहे, समोरच मंदिराचा जो परिसर आहे तो येईल. तर भेटूयात आता डायरेक्ट तिथे. तर फायनली आता पोचलो आहे आम्ही वर. मग असं वाटतंय आता. आता छान वाटतंय. आता त्याच्यावरती घाण आले काहीतरी. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे व्यवस्थित, एकदम गर्दी नाही आहे. कारण आठवड्याच्या मधल्या वारांमध्ये आलो आहे आम्ही. आज बुधवार आहे, तर एवढी गर्दी नाही आहे. मस्त दर्शन झालं, एकदम व्यवस्थित, एकदम पद्धतशीर दर्शन झालं. नाहीतर खूप गर्दी असली का मग वाट लागते. हे बघा मंदिर, छान वाटलं. म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला यायचा विचार केला ना, ती एक चांगली गोष्ट केली. कारण दुपारी वगैरे खूप ऊन असतं. हिने सजेस्ट केलं. बस हां, थांबायचं पण हिने सजेस्ट केलं. नाहीतर मग वाट लागली असते अशी सांगते ती. आता जाऊ खाली, थोडा वेळ बसतो इथे आणि मग खाली जाणार. हां, घ्यायचे तुला, घे ना मग. तर मित्रांनो, आता जातोय खाली. खालून जाणार डायरेक्ट हॉटेलवर आणि थोडा आराम करणार. तर इथेच व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करून ठेवा कोणी नवीन असेल तर. पुन्हा सांगतो आहे, कारण अशाच एंटरटेनिंग, ट्रॅव्हलिंगच्या किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहतील. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. घेऊन येईल अशाच व्हिडिओ. तर तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.